100 स्क्वेअर फीटचं घर होतं आणि जेव्हा आपण खडतर परिस्थितीमध्ये असतो ना, म्हणजे खिसा रिकामा असला की या सगळ्या गोष्टी आपोआप घडून जातात. उमर राशीला आम्ही असं म्हणतो सगळ्यात बुद्धिमान राशी. हताश निराश तेव्हा होतं ना जेव्हा तुमच्याकडे कंपॅरिझन करण्यासाठी काही ना काही तुलना करण्यासाठी साधन असतात. तर मी इंग्रजीमध्ये ना वरण भाताचा व्हिडिओ पोस्ट केला. तर माझ्यासाठी ना हे पदार्थ आणि ते उलगडत जाणं यासारखा दुसरा आनंदाचा क्षण नाही. आणि मग तेव्हा काय व्हायचं, खूप मेसेजेस यायचे पण रिप्लाय देणं शक्य नाही व्हायचं. तर तेव्हा त्यांचा थोडा गैरसमज झाला होता आणि त्या नमस्कार. आज आपल्याकडे अत्यंत महत्त्वपूर्ण अतिथी आलेले आहेत. आपण आपल्या चॅनलवर एक मालिका सुरू केली, आम ते खास. अनेक व्यक्तींमध्ये अनेक गुण असतात आणि आयुष्य ते संघर्षाने भरलेलं आहे. विशेषतः 21व्या शतकातील 3ऱ्या दशकात आपला प्रवास सुरू आहे आणि या दशकात संपूर्ण स्पर्धांना तोंड देत प्रगती गाठणं हे सोपं नाही. आणि अशी सर्व प्रगती गाठत जगावेगळं स्वतःचं कर्तृत्वाचा शिक्का उमटवत आज आपल्याकडे आलेल्या अतिथी म्हणजे दी फेमस मधुराज रेसिपीच्या मधुरा मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत. आज आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की आपण इथे आलात. खूप मनापासून धन्यवाद आणि खूप छान वाटलं की तुम्ही मला इन्व्हाइट केलं या कार्यक्रमामध्ये. आणि त्याहीपेक्षा तुम्हाला प्रत्यक्षात भेटून आणि गप्पा मारून खूप छान वाटलं. होय, म्हणजे एक काही व्यक्तींसोबत बोलणं किंवा संवाद साधणं पण एक थेरपीचं काम करतं ना, तसं मला असं वाटतं की छान वाटतं. सूर जुळतात किंवा आपल्या राशी जुळल्या असं सुद्धा आपण म्हणू शकतो. मॅडम, तुमच्याबद्दल ओळख द्यावी. अरे तुरे करा, मी खूप लहान आहे तुमच्या. तो एक सवयीचा भाग तरी बोल. आज तुम्ही प्रत्येक घरात, प्रत्येक स्वयंपाकघरात ज्याला ज्याला खाण्याची आणि खाऊ घालण्याची आवड आहे अशा व्यक्तीच्या हृदयात पोचलेला आहात. त्यामुळे वेगळी ओळख देण्याची गरज नाही, तरी सुद्धा आम्हाला तुमच्याचकडून तुमची ओळख ऐकायला आवडेल. मला खरंच असं वाटतं ना, लोकांनी त्यांच्या हृदयात माझ्यासाठी स्थान निर्माण केलं हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप कृतज्ञता आहे त्याबद्दल मनामध्ये. आणि सुरू आहे, काम सुरू आहे, 2009 पासून सुरू आहे, अविरत सुरू आहे. हेतू हाच होता की आपले मराठमोळे पदार्थ जगभरात आले पाहिजे, या छान व्यासपीठावर आले पाहिजे. तेव्हापासून आतापर्यंत सुरू आहे. आम्ही असं म्हणतो की प्रत्येक माणूस हा एक बंद पुस्तक असतं. त्या बंद पुस्तकाला उलगडावं आणि पहिल्या पानापासून वाचत जावं, म्हणजे तुमचं बालपण. तिथून आपण सुरुवात करूया. जसं संघर्ष असतो म्हणजे, पण तसंच होतं की लहान घरामध्ये राहायचंय. 100 स्क्वेअर फीटचं घर होतं आणि जेव्हा आपण खडतर परिस्थितीमध्ये असतो ना, म्हणजे आपण आपलं आयुष्य सुधारण्याचा प्रयत्न करतो की 100 वन रूम असेल तर कमीत कमी वन रूम किचन मध्ये जावं. पण 100 स्क्वेअर फूटवरून आमचा प्रवास 50 स्क्वेअर फुटावर आला होता. अशा काही घटना घडल्या आयुष्यात. आणि असं मग काय करायचं, आणि आर्थिक परिस्थिती फार जेमतेम होती म्हणून मग वयाच्या 17व्या वर्षापासून जॉब सुरू केला की जेणेकरून थोडाफार का होईना फुल ना फुलाची पाकळी जर मी घरात कॉन्ट्रीब्युट करू शकले तर काय. म्हणून मग वयाच्या 17व्या वर्षीपासून जॉब सुरू केला. पहाटे 6ला घर सोडायचं, सकाळी 2 तास कॉलेज करायचं, दिवसभर जॉब, फुल टाइम जॉब, संध्याकाळी मिळेल ते काम, पडेल ते काम. की पैसा जास्त महत्वाचा होता आणि ज्या वेळेला जी गरज महत्वाची असते ना ती आपण करतो, ज्या गोष्टीची जास्त गरज असते. खिसा रिकामा असला की या सगळ्या गोष्टी आपोआप घडून जातात. त्यामुळे फावल्या वेळेत मेहंदीची ऑर्डर केली, रांगोळीची, आणि ते मिळतही गेलं. ऍक्च्युली ते नशिबाचाही भाग आहे. त्या गोष्टीही मिळत गेल्या आणि मग असं करत करत मजल दर मजल करत बालपण गेलं. पण मला तरी असं वाटतं ना, मी असं उगाच आपण डिफरन्शिएट करतो की पैसा असला म्हणजे खूप भारी आणि पैसा नसला म्हणजे अरे रे, तर तसं काही नाही. मी तेव्हाही तुफान माझं बालपण जगलेली आहे
प्रत्येक क्षण मी एन्जॉय केलेला आहे. आणि असं कधीच अट्टहास नव्हता की हे अमुक तमुकच मिळालं पाहिजे, अमुक तमुक परिस्थिती मिळाली पाहिजे, हे आलं पाहिजे, ते आलं पाहिजे, असा अट्टहास नव्हता. त्यामुळे जे आलं ते एन्जॉय केलं, मनमुराद एन्जॉय केलं, अजूनही एन्जॉय करते. खूपच छान. आपल्याकडे संस्कारच असतात, पहिले कर्तव्य, आणि त्याच्यात तुमचे संघर्ष. सहज तुमची पत्रिका मी जेव्हा पाहिली तर कुंभ राशीची पत्रिका, सिंह राशीत मंगळ शनी, की जे जगातील कोणताही प्रश्न आला तरी तुम्हाला घाबरवून सोडत नाही. त्या प्रश्नाशी लढाईची ताकद तुमच्याकडे असते, की त्या मंगळ शनीने तुम्हाला ती दिलेली आहे आणि तुम्ही तसंच लढलेला आहात. ते ऐकून खूपच छान वाटलं. तुमचं बालपण संघर्षमय होतं, त्या संघर्षात तुम्ही आनंद शोधला, कारण तो तुमच्या आतून. कुंभ राशीला आम्ही असं म्हणतो सगळ्यात बुद्धिमान राशी, कोणत्याही परिस्थितीत सतत आनंदी राहणारी, कारण की भाग्यस्थानात येणारा ग्रह हा तुम्हाला आनंद देण्यासाठी आलेला आहे आणि तो तुमच्या राशीला खूप सकारात्मक आहे. मला असं वाटतं ना, बालपणी वातावरण इतकं छान होतं. म्हणजे आता आपलं बोलणं झालं, माझे आजोबा पुजारी होते, त्यामुळे आध्यात्मिक वातावरण, ते संस्कार लहानपणापासून कानावर पडत होते, रुजत होते आणि त्यातून घडत गेले. आणि ते जे संस्कार मिळतात ना, ते तुम्हाला आयुष्याच्या, म्हणजे जे अध्यात्माचे जे संस्कार असतात ते आयुष्यात तुम्ही कुठल्याही टप्प्यावर जा, मग ते संघर्षमय असो किंवा नसो, त्याची जी तालीम तुम्हाला मिळते ती पदोपदी त्याची उपयोग होतो. त्यालाच अनुसरून प्रश्न विचारते, आजची पिढी थोडा संघर्ष आला, थोडा त्रास झाला, विशिष्ट पुस्तक मिळालं नाही, विशिष्ट मोटरसायकल मिळाली नाही, की कुठेतरी नाराज होते, तर तुम्ही या बाबतीत कुठेच नाराज झाला नाही, संघर्ष केला. या संघर्षाचा तुम्हाला पुढील आयुष्यात कसा फायदा झाला? खूप झाला, कायमच झाला. कारण म्हणजे आपल्याकडे ते शिकवणच आहे ना, की कर्म करत राहा मा फलेषु कदाचन. आणि आता थोडी परिस्थिती बदलली आहे, कदाचित समाज माध्यमांमुळे असेल, की क्विक रिझल्ट हवे आणि रिझल्ट नाही आले तर मग आपण निराश होतो, हताश होतो. सो मला असं वाटतं ना, की जे काम आपण हातात घेतो ना ते खूप प्रामाणिकपणे, कष्टाने आणि नेटाने करत राहिलं पाहिजे. त्यामध्ये प्रतिभावंत व्हायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तुम्हाला जेव्हा हवे असतात ना तेव्हा कधी रिझल्ट येईल असं नाही, पण एक क्षण असा येतो की तो जो अपेक्षित असतो त्यापेक्षाही छान रिझल्ट येतो. म्हणजे मी मधुराज रेसिपीची सुरुवात केली होती 2009ला. 2008ला गुगलने युट्यूब घेतलं आणि 2009ला मधुराज रेसिपी सुरुवात केली. बँकेतला माझा जॉब सोडून केली. म्हणजे मी आयुष्याच्या त्या टप्प्यावर होते की मी डॉलरमध्ये माझं सॅलरी येत होती, अकाउंटमध्ये क्रेडिट होत होती. त्यानंतर सगळं सुखवस्त होतं की ज्याच्यासाठी आपण म्हणतो ना, एवढ्यासाठीच केला होता अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, संत तुकाराम महाराज म्हणतात. सगळं झालं होतं, पण तरी पण असं वाटत होतं की नाही, आता एक कम्फर्ट झोन मधून थोडं बाहेर पडावं आणि काहीतरी करून बघावं. आणि म्हणून मधुराज रेसिपीची सुरुवात केली. पण हे मोजमाप काहीच नव्हतं. हताश निराश तेव्हा होतं ना जेव्हा तुमच्याकडे कम्पॅरिझन करण्यासाठी, काही ना काही तुलना करण्यासाठी साधन असतात. माझ्या वेळेस साधन काहीच नव्हतं, फक्त करत राहणं हाच एक मार्ग होता. त्यामुळे करत राहिले आणि मला माझा पहिला पेचेक, जिथे मी 6-7 डिजिट माझ्या अकाउंटमध्ये जमा व्हायचे, फक्त $100 पहिला पेचेक 1 वर्ष मी कालावधी वाढ बघितला होता. सो जे करायचं ना, मला असं वाटतं ते करावं, रिझल्टचा विचार न करता. पण याचा अर्थ नाही की म्हणजे तुम्ही आता जॉब करताय आणि सॅलरी नाही येत तरी करत राहा. थोडंसं मला वाटतं लॉजिकल थिंकिंगने, रॅशनल राहून केलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं इव्हॅल्युएशन अर्थात झालं पाहिजे आणि मग त्या दृष्टीने निर्णय घेतला तर निराश नाही होत. आणि कधीच आम्हाला असं प्रामाणिकपणे वाटतं, कुठलीच गोष्ट आयुष्यात कधीच वाया नाही जात. त्यातून काही ना काही शिकणं असतं, टेकअवे असतात, लर्निंग असतं. ते सगळ्यात महत्वाचं. मग तुम्ही नाही हताश होणार. खूपच छान. गीतेचं तत्वज्ञान आम्ही सांगतो, सकाळ दुपार संध्याकाळ सांगतो आणि तुम्ही ते जगलात. प्रयत्न करते. तुमच्या लहानपणचा एक प्रसंग आम्ही ऐकलेला आहे की एका मुलाने तुमच्या गळ्यावर चाकू ठेवला,
तो नेमका प्रसंग काय होता आणि त्यातून तुम्ही कशा बाहेर पडलात? जसं आताच मी म्हणाले की 100 स्क्वेअर फुटावरून 50 स्क्वेअर फुटावर आलं. आता 50 स्क्वेअर फुटा म्हणजे अगदीच स्लॅबचं बांधकाम होतं, पिलर होते आणि 2 पिलरच्या मध्ये फक्त पत्रे लावून असं ते सोय झाली होती. ना बाथरूम होतं, ना तुमचं ते किचनचं सिंक असलं काही नव्हतं. आणि पत्रे असल्यामुळे काय व्हायचं की साधन नॉर्मल जरी बोललं तरी आवाज यायचे एकमेकांना. टीव्ही लावला तर त्याचा आवाज यायचा, गाणी लावलं तर आवाज यायचा. मग बांधकाम पूर्ण झालं नव्हतं, मग मी 4थ्या मजल्यावर जाऊन अभ्यास करण्यासाठी बसायचे. 10वीचं वर्ष सुरू होतं आणि कसबा पेठेमध्ये मी लहानाची मोठी झाले. आणि कसबा पेठेला तेव्हा म्हणजे काही वर्षांपूर्वी गुंडांचं विद्यापीठ असंच म्हणायचे आणि तसंच वातावरण देखील होतं. आणि असाच अभ्यास करत असताना एक मुलगा खूप धापा टाकत वर आला आणि काही कळायच्या आत म्हणजे मी तिथून निघायच्या आत त्याने मला पकडलं. त्याच्या हातात सुरी होती आणि आता 2 मिनिट मी सुन्न झाले, काय बोलावं, कारण माझं वयही लहान होतं, काहीच कळेना. शांत झाले, मलाही घाम फुटला आणि तोही घाबरलेलाच होता. एक लक्षात आलं की तोही घाबरलेला आहे. मग थोडा वेळ गेल्यानंतर त्याला मी फक्त एकच प्रश्न विचारला की तुला पळून जायचंय का? मग तो हो म्हणाला. मग अर्थात तिथे मी राहत होते त्यामुळे मला रस्ते माहिती होते. मग त्याला मी एक रस्ता सांगितला की जिथून त्याला पळून जाणं शक्य होतं, कारण दुसरी मुलं जरी आली ती जिन्याच्या मार्गाने येणार होती. मग त्याला मी दुसरा मार्ग दाखवला आणि तिथून तो पळून गेला. आणि ती जी झटापट झाली त्याने जे मला पकडलं, त्या इथेही खूण अजूनही ती सुई लागली होती. त्याच्या हातात जो छोटासा सुरा होता तो लागला होता, रक्त येत होतं. आणि मी खाली येईपर्यंत 10-12 मुलं, त्यांच्या हातात तलवारी होत्या, ती वर येत होती. आणि मग ती विचारत होती की मुलगा आला का? मी अर्थात म्हटलं की हो आला होता मुलगा, फक्त त्यांना दिशा दाखवताना त्यांची दिशाभूल केली आणि या मार्गाने गेलं असं. म्हणजे एवढ्या संकटातही तुमचं लक्ष जागरूक होतं की आपण त्या मुलाला कुठेतरी संरक्षण द्यायला हवं. खूपच छान. हा किस्सा तुम्ही सांगितला, त्याचा त्रास झालाच असेल. अजून असं काही घडलंय? अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. मला असं वाटतं की शिकत जातो, म्हणजे यातूनही काही ना काही अनुभव आपल्या गाठीशी येतात की त्या क्षणातही भिवून न जाता, घाबरून न जाता की बाबा तो खरं माझ्यापेक्षा त्याला जास्त भीती वाटते, तो त्याच्या जीवाला जास्त घाबरला, त्यामुळे तो मला हर्ट करायचा प्रयत्न करतो आणि मग त्यातून काय वे आउट निघू शकतात. सो असे बरेच किस्से घडलेत, बरेच प्रसंग घडले. आणि जसं संघर्ष की हे ठीक आहे की तेव्हा आमच्याकडे पैसे नव्हते, पण जेव्हा आता मी सुस्थितीत होते, आता तसा विचाराल तर एक आई म्हणून पण माझं आयुष्य संघर्षाचं. म्हणजे मला मुलगी व्हायच्या आधी माझं एक मिसकॅरेज झालं होतं आणि मुलगा व्हायच्या आधी मध्ये 2 मिसकॅरेज झाले होते. सो हा जो संघर्ष आहे तो एंडलेस आहे असं मला वाटतं. पण अगेन आणि एक मिसकॅरेज झालं त्यामुळे कुटुंबातले तुमच्या खूप चिंतित असतात. पण तरीही माझा जॉब होता. मग मी 9 महिने, अक्षरशः 9 महिने 9 दिवस, शिकागोची थंडी, तिथे 40 ते 45 मैल पर आवर हवा, वारं वाहतं आणि गुडघे एवढं स्नो. म्हणजे माझा प्रेग्नन्सीचा पीक आणि तिथला स्नोचा पीक एक होता. पण माघार न घेता पहिल्या 6 महिन्यात माझं 8 किलो वजन कमी झालं होतं. एवढा प्रचंड त्रास होत होता, पण मला थांबायचं नव्हतं. मला काय माहित असं वाटतं ना की तुमच्या कुटुंबातली माणसं असतात ना, ती काळजीपोटी तुम्हाला सल्ले देत असतात आणि ते खूप ग्राह्य धरलं पाहिजे. तुम्ही ते असं हे नाही करू शकत की तुम्ही असं केलं, तुम्ही असं म्हणलात. पण अशा सिच्युएशनला एक डॉक्टर की एक, जसं की आता मला काही समस्या असतील तर मी ज्योतिषी, म्हणजे तुम्ही त्यातले एक्सपर्ट आहात, मग मी तुमचा विचारेल आणि तुमच्यावर विश्वास ठेवेल. तसंच मग मी डॉक्टरांचा सल्ला घेतला की चालेल का मी काम केलं तर कर म्हणाला. आणि म्हणून मग ते एक माझ्यासाठी प्रेरणास्थान ठरलं की मग मी फॅमिलीला समजावून सांगितलं की तुमची जी काळजी आहे ती सगळी मान्य आहे, पण त्या काळजीसाठी जी काळजी करायला पाहिजे, स्वतःची जी काळजी घेतली पाहिजे, ती काळजी घेऊन मग मी अँटी स्किड शूज घेतले, स्नोवरून घसरायला नको, अशी सगळी काळजी घेऊन काळजीपूर्वक 9 महिने 9 दिवस जॉब केला. असं कुठलीही उतावळेपणा किंवा अतिरेक नव्हता. डॉक्टरांचंही ऐकलं, घरच्यांचंही ऐकलं. त्यानंतर मंथन झाला तेव्हाही खूप स्ट्रगल होता. त्याच्या प्रेग्नन्सीतही खूप सारा स्ट्रगल झाला होता, ब्लिडिंग होत होतं आणि 2 मिसकॅरेज ऑलरेडी झाले होते. मग नवरा खूप टेन्स्ड होता की आता तू काम करायचं सोड.
मग तेव्हाही मी डॉक्टरांनाच विचारलं आणि त्यांचाच गायडन्स घेतला. मग डॉक्टर त्या स्वतः म्हणाल्या की मी स्वतः डॉक्टर आहे आणि मी स्वतः रिसर्च केलाय, कारण माझ्या घरच्यांना समोर असं वाटतं की मला स्वभाव फार कडकड आहे आणि म्हणून हे सगळं तुला तुझ्या बाबतीत होतं. मग डॉक्टर म्हणाले की नाही, तू तुझं रेग्युलर काम सुरू ठेव, नथिंग डुईंग, तुझं जे काही चॅलेंजेस आहेत पण तू तुझं रेग्युलर काम सुरू ठेव. त्यामुळे मग दोन्ही प्रेग्नन्सीत माझं काम छान सुरू राहिलं आणि आहे म्हणजे संघर्ष पदोपदी आहे. म्हणून आम्ही कुंभ राशीला बुद्धिमान राशी म्हणतो. तुम्ही परदेशात वास्तव्याला होता, तिथले काही विशेष अनुभव? यालाच अनुसरून मी सांगेल की मला प्रेग्नन्सीमध्ये जॉब करणं का सुकर गेलं किंवा सुसाईड गेलं, कारण तिथे ना फार कौतुकाची गोष्ट असते. एखादी प्रेग्नंट बाई दिसणं म्हणजे फार कौतुकाचा विषय. म्हणजे मी अपार्टमेंट मधून बाहेर आले ना की तिथे कोणी ना कोणी येणारं जाणार, ओळखीचं रोजचं कोणी मला हात धरून, म्हणजे फक्त मला रस्ता क्रॉस करायचा असतो बस स्टॉप साठी, पण मला हात धरून बस स्टॉप पर्यंत सोडणार रोज, जे कोणी असेल ते, ओळख नाही पाळत नाही. आणि तिथे बसचे पण स्टेप्स ते खाली येतात, म्हणजे पायऱ्या ज्या असतात जर त्यांना कळलं की समोरची बाई गर्भवती आहे तर ते पूर्ण जमिनीवर त्या पायऱ्या खाली येतात. मला ते घेणार बसमध्ये आणि मग त्या पायऱ्या परत वर घेणार. म्हणजे हे इतके छान अनुभव आहेत, त्यामुळे खरं माझं हे 9 महिने खूप सुकर गेले. फेसबुकवर अनेक लोक परदेशात गेले की छान छान फोटो टाकतात. तुमचा परदेशातील वास्तव्याचा अनुभव आणि मातृभूमीची ओढ, या 2 गोष्टींबद्दल काय सांगाल? जेव्हा जायचं ठरवलं ना तेव्हा एकमताने आमचं असं ठरलं होतं की जायचं, तिथे राहायचं, पण पहिलं मूल 5 वर्ष हा एक आमचा एक बाउंड्री लाईन सेट झाली होती की पहिलं मूल 5 वर्षात झालं की काही झालं तरी परत यायचं. आणि तसंच झालं. मनस्वी 5 वर्षात झाली, मंथन झाला तो 6 महिन्याचा होता आणि आम्ही परत भारतात यायचा निर्णय घेतला. मला असं वाटतं ना की जो तो देश ज्या त्या ठिकाणी बरोबर आहे, उगाच तिथे किती छान आणि इथे किती छान किंवा मग इथली संस्कृती अशी तिथली अशी हा मतभेद न करता मी तिथलंही वास्तव्य तितकंच छान एन्जॉय केलं. तिथून खूप छान छान गोष्टी शिकले, त्या पदराशी गाठी त्यामध्ये त्या गोष्टी बांधून मी भारतात आले, त्याचा मला खूप फायदा झाला आणि मग इथलं वास्तव्य पण त्यामुळे खरं सुकर गेलं. आणि आपली मातृभूमी तर आपली मातृभूमी, नथिंग लाईक दॅट. एखादी गोष्ट ठरवणं आणि अंमलात आणणं याच्यात खूप फरक असतो. तुम्ही ती अंमलात आणली, आपण एक वेगळेपण सांगता येईल. परदेशातील खाद्य संस्कृती आणि भारतीय खाद्य संस्कृती याबद्दल काय सांगाल? कारण किचन हा तुमचा मुख्य विषय आहे. खूप जमीन आसमानाचा फरक आहे. बरं. कारण आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचं शास्त्र शुद्ध अभ्यास आहे. म्हणजे आपल्याकडे पंचेंद्रिय असतात तसे जेवणाचे पण तसे 5 ज्ञानेंद्रिय त्यांनी सांगितले आहेत, 5 शाखा त्यांनी सांगितल्या आहेत. आणि कुठल्या ऋतूत काय खावं, काय खाऊ नये, काय टाळावं याचे छान नियमबद्ध सगळं दिलेलं आहे. त्याचं लिखाण आहे जे अगदी वैदिक ग्रंथांमध्ये काळामध्ये, इव्हन आता अलीकडच्या ग्रंथांमध्ये ते खूप छान सोप्या पद्धतीने मांडलेलं आहे. आणि ते खरंच आपण फॉलो केलं तर कुठल्याच आरोग्याच्या समस्या नाही उद्भवणार. हा सगळा अभाव मला थोडा पाश्चात्य खाद्य संस्कृतीमध्ये जाणवतो की जे खाण्याच्या सवयी आहेत, अगदी छोट्यातली छोटी की जमिनीवर बसून खा, प्रत्येक घास चावून खा, हाताने खा, म्हणजे हे किती छान आहे. हे सगळं थोडं मिस आउट वाटतं मला की हे जे अभ्यास करून, आणि हा किती हजारो वर्षांपूर्वीचा अभ्यास आहे जेव्हा काहीच नव्हतं आणि जे अजूनही लागू पडते, तर ही थोडी तफावत मला जाणवते. खूपच छान. आई म्हणून तुम्ही तुमच्या मुलीचा खूपच छान सांभाळ केला आहे, तुमच्या बोलण्यातूनही जाणवतं. परदेशात असताना तिला काही स्ट्रेंजर्स एन्झायटी झाली होती, म्हणजे नेमकं तो आजाराचं स्वरूप काय होतं आणि त्यातून तुम्ही कसं बाहेर पडाल? ते मूल साधारण एक 7-8 महिन्याचं झालं ना की माणसं ओळखायला सुरुवात करते, ही माझी आई, हे वडील किंवा हे बाहेरची व्यक्ती. तर परदेशात काय होतं, घरात आपण दोघेच,
त्यामुळे तिचा सतत वावर आमच्या दोघांपाशीच होता. आणि अक्षरशः एक वेळ म्हणजे अशी आली की थोडंसं आम्ही लिफ्टमध्ये जरी एक माणूस घुसला तरी ती रडायला सुरुवात व्हायची, नुसतं बघूनही. त्याने तिच्याकडे नाही बघितलं तरी तिला कोणी स्ट्रेंजर दिसला की तिचं रडणं सुरू व्हायचं. आणि मग यातून आता तिला बाहेर कसं काढायचं, मग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार की तिला जास्तीत जास्त माणसांमध्ये घेऊन जा. मग आता ही एक खूप छान सोय आहे अमेरिकेत की तिथे अर्ली चाइल्डहुड सेंटर असतात, म्हणजे 0 to 3 इयर्सच्या वयोगटासाठी, की जिथे आया मुलांना घेऊन जाऊ शकतात. आणि स्वतंत्र खोल्या असतात, मुलांसाठी 3-4 रूम्स असतात, आयांसाठी एक सेपरेट रूम असते आणि तिथे सेपरेट केलं जातं मुलांना, एका वेगळ्या रूम मध्ये ठेवलं जातं. मग अर्थात तिला तर यातून बाहेर काढणं गरजेचं होतं. मग तिला मी सकाळी पहाटे उठायचं, नवरा 7:30ला घरातून निघायचं, 7:30ला त्याला डबा करून द्यायचं. हिचं 8 ते 10ची बॅच होती, मग तिला ते तिथे घेऊन जायचं. तिथून मग थोडा वेळ लायब्ररीत न्यायचं की जेणेकरून तिचं थोडं आणखी लोकांमध्ये संपर्क येईल. मग घरी येईपर्यंत 12:30-1 व्हायचंय. मग तिचं ताजं गरम गरम करून तिला खाऊ घालायचं, तिला झोपवायचं आणि ती झोपली की मग माझा रेसिपी व्हिडिओ शूट करायचं. अरे बापरे. मग माझ्यासाठी तो एक 2-2.5 तासाचा वेळ असायचा की तेव्हा कॅमेरा लावायचा, रेसिपी शूट करायची, ते उठेपर्यंत माझी रेसिपी झालेली असायची. खूपच छान. आता त्याच प्रश्नांकडे मी येणार होते की तुमचा युट्यूब प्रवास, हिंदी चॅनल, मराठी चॅनल, इंग्रजी चॅनल, या सर्वांची सुरुवात कशी झाली? सुरुवात 2009 मध्ये झाली आणि छान होतं. म्हणजे माझं जे मी कधी अपेक्षा पण नव्हती ठेवली ते सगळं मिळालं होतं. छान स्टेट बँकेमध्ये माझा जॉब होता, शिकागोमध्ये जॉब करत होते आणि छान पैसे मिळत होते, पैसे कमवत होते. आणि तेव्हाच युट्यूबची सुरुवात झाली होती. एक फावला वेळ मिळायचा, कारण दोघंच आम्ही राहायचो. नवरा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, त्यामुळे काय व्हायचं ना, ते बिझी असायचे. एकदा 7-7:30ला घर सोडलं की रात्री घरी यायची वेळ फिक्स नसायची, जायची फिक्स, पण 11, 11:30, 12, कधी कधी ऑफिसमध्येही त्यांना राहावं लागायचं. इतकं एक्स्ट्रीम वर्कलोड असायचं, शिफ्ट असायचं. मग आता संध्याकाळी जर स्वयंपाक करून बसायचे, जरी ऑफिसवरून आले, बँकेतून आले, तरी 1-1.5 तास खूप झाले. मग फावला वेळ मिळायचा की 7 नंतर मग नवरा येईपर्यंत काय करायचं. मग मी जे त्या दिवशी जे बनवलं असेल त्याचे फोटो काढायचे आणि ब्लॉग रायटिंग सुरू केली. मग असं जवळपास 2 वर्ष ब्लॉग रायटिंग केलं. आणि मग मनस्वी झाल्यावर मॅटर्निटी ब्रेक मिळाला, मॅटर्निटी लिहून थोडा त्याच्या आधी 1 6 महिने माइंडसेट तयार झालं होतं की आता पुन्हा मला 9 ते 6 जॉब रुटीनमध्ये नाही जायचं, काहीतरी आता हिला समोरून काही करता आलं तर बघूया. आणि तेव्हा जस्ट युट्यूबची सुरुवात होत होती. आणि कॉन्टेंट जे मी वॉच करायचे तर 2च जॉनर होते. म्युझिकमध्ये टी सिरीजचे काही म्युझिक व्हिडिओ होते आणि फूडमध्ये 3 होतं, साऊथ इंडिया, पंजाब आणि गुजरात. ते त्यांच्या स्टेटचं क्युझिन रिप्रेझेंट करायचं. आणि मग मी जेव्हा रेसिपीज सर्च करायचे की पुरणपोळी आहे, ठेचा आहे, पिठला आहे, मला एकही पदार्थ मिळाला. आणि मग तिथून मग इन्स्पिरेशन मिळालं की का नाही, मराठी पदार्थ का नाही. आणि म्हणून मग 2009 साली मधुराज रेसिपी मराठीची सुरुवात केली की या जागतिक व्यासपीठावर आपले छान पारंपरिक सगळे पदार्थ आले पाहिजे आणि ते लोकांपेक्षा घरोघरी पोचले पाहिजे. आणि मग तेव्हा रिजनल म्हणजे फार म्हणजे परदेश सोडलं तर आपल्या इथे किंवा बाकी रिजनली तसं स्मार्टफोन किंवा इंटरनेटचा ऍक्सेस नव्हता. आणि कॉन्टेंट कन्झ्युम करणारा जो काही ऑडियन्स बेस होता तो अमराठी भाषिक जास्त होता किंवा मराठी लोक जे बाहेर जाऊन वास्तव्यासाठी की ज्यांना मराठी समजायला थोडं जड होतं. म्हणून मग इंग्रजी भाषेचा माध्यम. आणि यामुळे हेतूही होता की कुठल्याही तुम्ही स्टेटमधले असाल तुम्हाला तो मराठी पदार्थ कळेल. म्हणून मग मधुराज रेसिपीची सुरुवात इंग्रजी भाषेतून केली. आणि मग इव्हेंटचे जसं ट्रान्झिशन होत गेलं की 2013ला मग जिओ इफेक्ट आला, स्मार्टफोन आले, घरोघरी मग इंटरनेट गेलं, रिजनल कॉन्टेंटची जेव्हा गरज जास्त भासू लागली, मग हिंदी मग मराठी असं एक व्हेंचर सुरू केलं. खूपच छान. मराठीकडून इंग्रजीकडे जाणारे खूप असतात, इंग्रजीकडून मराठी. मी तो प्रश्न विचारणार होते परंतु तुम्ही स्वतःच ते सांगितलं. आणि माझा प्रवास ग्लोबल म्हणजे मुळांपर्यंत पोहोचणं असं आपण म्हणू शकतो. मधुराज रेसिपी मराठीवर दिलेल्या पाककृतीपैकी तुमची आवडती पाककृती कोणती?
अशा खूप साऱ्या आहेत. पण तरी पण जसं आपण की मुळाकडे जायचा आपण प्रयत्न करतो, तर मी इंग्रजीमध्ये ना वरण भाताचा व्हिडिओ पोस्ट केला की शास्त्रशुद्ध वरण भात कसा बनवायचा. आणि खरंच हा मोस्ट व्ह्यूड रेसिपी आहे. कारण जे बिगिनर्स असतात त्यांना प्रेशर कुकर कसा वापरायचा कळत नाही, डाळीचं प्रमाण कसं असावं, भाताचं प्रमाण कसं असावं. मला हे फार मजेशीर वाटतं माझ्याच कामाबाबतीत की लोकांना मुळापासून सगळं शिकायचं आणि आत्मसात करायचं. रेसिपी बनवत असताना कधीतरी तुमची स्वतःची एखादी चूक झाली आणि सबस्क्रायबर्सनी ती पकडली, असं कधी झालंय का? असं सतत होत. चुका तर होतातच. म्हणजे डिझास्टर्स हा शब्द पण वापरू शकतो. डिझास्टर्स होतात, चुकाही होतात. अशा बऱ्याच रेसिपी आहेत की व्ह्युअर्स येऊन सांगतात. कारण काय होतं ना की एक फाईन आर्ट किंवा फाईन आर्ट क्युझिन आपण म्हणतो ना, ते आपल्याला क्युलिनरी स्कूलमध्ये जाऊन शिकता येतं. पण जेव्हा रिजनल क्युझिन आहे ना, की जसं आता जळगावचं म्हणजे खानदेशातलं वेगळं आहे, मराठवाड्याचं वेगळं आहे आणि कोकणातलं वेगळं आहे आणि दर कोसार भाषा बदलते, तशी तिथेही खाद्य संस्कृतीही बदलते. म्हणजे प्रत्येक घरोघरी सेमच आमटीची फोडणी घालायची पण पद्धत वेगळीच असते. त्यामुळे बऱ्याच अशा सजेशन्स खूप येतात की असं केलं तर असं. पण त्यातून मला स्वतःला खूप शिकायला मिळतं. आणि डिझास्टर्स म्हणाल तर खूप सारे झालेले आहेत. म्हणजे अगदी अमेरिकेत मी दिवाळीचा फराळ मायक्रोवेव्ह सिरीज केली. सगळा दिवाळीचा फराळ मायक्रोवेव्ह मध्ये, लाडूपासून चिवड्यापर्यंत. आणि मायक्रोवेव्हचं कसं होतं ना की आपल्या इथे मायक्रोवेव्ह कमी वॅटेजचे कम्पॅरेटिव्ह 900च्या पुढे नाहीये आणि तिथे आहे ते 1500 वॅट. मग आता 1500 वॅटवर जर तुम्ही मायक्रोवेव्ह करता तर एक फ्रॅक्शन ऑफ सेकंड जरी पुढे मागे झाला तर तो पदार्थ जातो, फसला जातो. मग मी चिवड्याची रेसिपी करत होते आणि तो फ्रॅक्शन ऑफ सेकंद मला पुढे गेला आणि ती फोडणी करत होती. आणि मग आता काचेच्या म्हणतात मायक्रोवेव्ह मध्ये करायचं म्हणून, आणि सवयीनुसार ते भांड उचललं आणि किचनच्या सिंक मध्ये पाण्याखाली ठेवलं, लक्षात नाही. आणि माझी दिवाळी तिथे किचन सिंक मध्ये सेलिब्रेट झाली धडाधड. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की घडतात. हा अनुभव चांगलाच आहे, परंतु काही आनंदाचे क्षण रेसिपी तयार करताना खूप आहेत. आणि मला असं वाटतं म्हणजे हा एक आता जवळपास 15 वर्षाहून अधिक कालावधी झाला. यामध्ये पदार्थ जर दाखवायचे तर मला असं वाटतं ना की जर मी मराठी आणि महाराष्ट्राबद्दल बोलते तर मला महाराष्ट्र कळला पाहिजे. त्यासाठी गड किल्ले कळले पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज कळले पाहिजे, आपली संत परंपरा कळली पाहिजे, आपलं वाङ्मय कळलं पाहिजे. आणि मग हा माझा एक स्वअभ्यासाचा भाग सतत सुरू असतो. आणि जेव्हा हे वाचन सुरू असतं ना तेव्हा इतके सुंदर सुंदर पदार्थ उलगडत जातात. आणि एखाद्या अलिबाबाच्या गुहेत एखादा पिटारा मिळावा आणि त्यातून असे पदार्थ बाहेर, तो जो आनंद असतो ना इतका, म्हणजे मला मी शब्दात नाही वर्णन करू शकत. म्हणजे अगदीच उंदलका म्हणून एक रेसिपी आहे, इतकी सुंदर. अशा खूप साऱ्या रेसिपी आहेत ज्या मला डिस्कवर झाल्या वाचता वाचता. तर उंदलका म्हणजे अगदी मोत्यांचे दाणे, तांदळाच्या उकडीचे, त्याला छान असं सोनेरी गुळाचं कोटिंग असतं, इतकं खुसखुशीत ते दिसायला, इतकं सात्विक दिसतं केळ्याच्या पानावर. म्हणजे काय सांगू, मी नाही शब्दात वर्णन करते. सो हा जो आनंद आहे ना तो म्हणजे माझ्यासाठी नाही शब्दात, म्हणजे परमोच्च आनंदाचा क्षण असतो जेव्हा मला असे छान छान नवीन नवीन रेसिपी, त्या रेसिपीशी निगडीत इतिहास हे सगळं वाचायला मिळतं, शिकायला मिळतं. तर माझ्यासाठी ना हे पदार्थ आणि ते उलगडत जाणं यासारखा दुसरा आनंदाचा क्षण नाही. खूपच छान. अनेक महिला आता रेसिपी चॅनल सुरू करावं हे स्वप्न बाळगून आहे, त्यांना काय सल्ला द्याल? मला असं वाटतं ना की कुठलीही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पहिलं पाऊल उचला. पहिलं पाऊल उचला, पुढचे मार्ग आपोआप मोकळे होतात. हे कुठेच तुम्ही ना म्हणजे एखादी गोष्ट करायची ना तर ती कराच, ते करा त्याच्या. आणि नेहमी असं म्हणतात की कॉन्टेंट इज द किंग, पण मी काय म्हणते की कॉन्टेंट इज अ किंग देन कन्सिस्टन्सी इज अ क्वीन. त्यामुळे किंग आणि क्वीन्स
एकत्र पुढे गेले पाहिजे. त्यामुळे सुरू करा आणि त्यामध्ये सातत्य मेंटेन ठेवा आणि बाकी मग ते प्रकल्प कसं करायचं, पॉलिश कसं करायचं, हे सगळं आपण प्रोसेसमध्ये शिकत. खूपच छान. तुम्ही त्या प्रोडक्टचं नाव काय सांगितलं? माझं मिस झालं आत्ता जे बोललात मोत्यासारखं. उंदल का. उंदल. उंदल का. बरं, हा खूपच वेगळा प्रोडक्ट आहे. आपल्या चॅनलच्या मेंबर्सनी नक्की पाहावं, बनवून बघावं आणि तुम्हाला काय अनुभव येतात ते मला सांगावे आणि पार्सलमध्ये बनवून माझ्या घरी देखील पाठवावे. सो उंदल का नक्की बनवून बघा आणि तयार झालेलं माझ्या घरी पाठवा. मधुराज रेसिपीच्या भविष्यातील काही योजना, प्रकल्प जे पाईपलाईन मध्ये आहेत अशा सांगता येतील? याच्यात आता प्रामुख्याने हेच आहे की जर एकतर मराठी खाद्य संस्कृतीशी निगडीत सौ काही होईल, जितका काही होईल तितका अभ्यास करणं. एक गोष्ट फक्त लक्षात आली की जे डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे मराठी पदार्थांचं, इतिहासाचं, ते त्याप्रमाणे नाही झालेलं. त्यामुळे अभ्यास करून ते डॉक्युमेंटेशन करणं आणि ते सगळ्यांपर्यंत पोहोचवणं हे एक महत्वाचं आहे. मग त्या अनुषंगाने मग पुस्तकं लिहावी लागतील किंवा जे काही असेल ते करत राहा. खूपच छान. आणि पुस्तक ही बेसिक गरज आहे. कितीही व्हिडिओ पाहिला तरी पुस्तकाचं महत्त्व वेगळंच आहे, त्याबद्दल वाद नाही. तुमचे इतके सबस्क्रायबर आहेत आणि आपण कुठेही गेलो तर सबस्क्रायबर नक्की भेटतात. तर असा एखादा भेटलेला सबस्क्रायबर की ज्याची भेट तुमच्या आठवणीत राहते. असे आनंदाचे खूप क्षण असतात, पण आपली ना मनुष्यवृत्ती अशी असते की भांडणाचं आपण काय. पण हा किस्सा मी अजून कुठे सांगितला नाही म्हणून आवर्जून सांगेल. तर झालं असं की मधुराज रेसिपी मराठीची जस्ट सुरुवात केली होती 2016 साली आणि त्यावेळेस एक सबस्क्रायबर होत्या, त्यांची मुलगी आणि मनस्वी या एकाच कथ्थक शिकायला जायचं. एका एज ग्रुपच्या एकाच कथ्थक स्कूलमध्ये कथ्थक शिकायला जायचं. तर तेव्हा मी एक व्हॉट्सअपचे एक स्कीम सुरू केली होती की तुम्ही व्हॉट्सअप आमचं जॉईन करा. त्यामागे हेतू हाच होता की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल. आणि मग तेव्हा काय व्हायचं ना, खूप मेसेजेस यायचे पण रिप्लाय देणं शक्य नाही व्हायचं. तर तेव्हा त्यांचा थोडा गैरसमज झाला होता आणि त्या मला काही समजेच ना, त्या एकदम भांडायला लागल्या. तुम्हाला मी अशी वाटते का, मी तुम्हाला तशी वाटते का, आणि तुम्ही माझ्या मेसेजला रिप्लायच नाही करत, तुम्ही असं नाही करत, तुम्ही तसं नाही करत. आणि मग मला 2 मिनिट काही समजलं नाही. पण मग थोड्या वेळाने लक्षात आलं की त्यांना काय म्हणायचं, की थोडा गैरसमज झाला. मग मी त्यांना घरी घेऊन आले, त्यांना आईस्क्रीम खाऊन घातली आणि तेव्हापासून आम्ही छान मैत्रिणी आहोत. बॉन्डातून निर्माण झालेली मैत्री. खूपच छान. व्हिडिओ निर्मिती करत असताना पडद्यासमोरील प्रक्रिया सगळ्यांना माहिती आहे, पडद्या मागील प्रक्रिया काही सांगता येईल? नियोजन, प्लॅनिंग लागतं. खूप प्लॅन करून करावं लागतं. कारण मी जेव्हा सुरू केलं, कारण हा एक माझ्यासाठी पण म्हणजे काय म्हणू शकतो, एक 5 वर्षाने शिफ्ट होत राहतं सोशल मीडिया. तर 2009ला मी सुरू केलं, तर 14 पर्यंतचा काळ तो एक शिफ्ट बघितला. मग 14 नंतर ते 20 पर्यंतचा, मग आता. सो हा शिफ्ट असतो, तर त्याप्रमाणे स्वतःला ऍडजस्ट करत राहावं लागतं, अपग्रेड करत राहावं लागतं. आणि हे सगळं करत असताना प्लॅनिंग लागतं, सतत अभ्यास करावा लागतो, पूर्वनियोजन लागतं, ऑर्गनाईज व्हावं लागतं आणि अभ्यास सगळ्यात महत्वाचा. खूपच छान. अनेकांचे स्वप्न आहेत रेसिपी चॅनल आणि त्याचं मार्गदर्शन तुम्ही खूप चांगलं केलं. आणि हे सर्व रेसिपी चॅनल चालवत असताना मध्यंतरी तुम्ही एक व्यवसाय देखील सुरू केला, बिझनेस सुरू केला आणि त्यात यशस्वी देखील झाल्यात. त्याबद्दल थोडं सांगावं. मी ना हे खरंच मला हे सगळं मिळालं ना, याला खरंच एक ईश्वर कृपा म्हणते. आणि मनामध्ये माझ्या खूप कृतज्ञतेचा भाव आहे की हे जे काही नंबरमध्ये आहेत, सबस्क्रायबर आहेत, 7 मिलियन प्लस झालं किंवा जे बिझनेसचं व्हेंचर झालं, तर खरंच कृतज्ञता आहे आणि ईश्वर कृपाच मी समजते. कारण हे माझ्या कुठेच काय म्हणतो ना, एक तुमचा एक गोल सेट म्हणता, हे गोल सेट माझे कधी नव्हते की अमुक तर सबस्क्रायबर हवं, मला बिझनेस वुमन व्हायचंय. तर हेही प्रामाणिकपणे मी सांगते की माझं कधीच नव्हतं की मला बिझनेस वुमन व्हायचंय.
2017 सालची गोष्ट. हैदराबादमध्ये मी आणि माझा बिझनेस पार्टनर एका सेमिनारमध्ये होतो. तर ते छान सुरू होतं आणि तेव्हा खूप सारे टेलिव्हिजन शेफ, सेलिब्रिटी शेफ तिथे होते आणि आमचं राऊंड टेबल सुरू असताना ते त्यांचे अनुभव छान एक्सपर्ट शेअर करत होते की आमचे असे असे ब्रँड आहे आणि ते कसे आता छान सुरू आहेत, कसे चालू आहे. तर तेव्हा ही आयडिया माझ्या बिझनेस पार्टनरला क्लिक झाली. अरे टेलिव्हिजन सेलिब्रिटीज करतात ते माझ्याकडे डिजिटल आहे, मग डिजिटल सोबत कमी करू शकतात. ही आयडिया त्याला क्लिक झाली. तोपर्यंत मीही काही सांगतो असं कुठे शक्य. आणि मग आम्ही घरी आलो. तो त्याचा मुंबईला निघून गेला, आम्ही पुण्यात आलो आणि यावर काही चर्चा नाही, डिस्कशन नाही. आणि डायरेक्ट 3 महिन्यानंतर त्यांचा कॉल आला की आपण करतोय, यासाठी जे काही फंडिंग लागतं ते सगळं अप्रूव्ह झालंय, आपण यामध्ये उडी मारतोय आणि करतोय, फक्त काय करायचं ते तू सांग. खूपच छान. आणि हे व्हायला जुळून यायला ईश्वर कृपा लागते, त्यामुळे ते झाले. मग मी अभ्यास केला माझा की जर मला करायचं तर ज्या उद्देशाने मी सुरू केलं, मग आम्ही 3-4 प्रोडक्ट शॉर्टलिस्ट केले. मग एव्हरीडे यूजसाठी काय जास्त सोयीस्कर होईल, कारण खूप सारा कमेंट यायचा की तू जसे पदार्थ बनवतो तसा रंग नाहीये किंवा चव मिसिंग आहे. मग मसालेच करायचे तर मग कुठल्याच स्पर्धेत उतरायचं नाही, जे मला स्वतः वैयक्तिकरित्या नाही एवढं. मग हा पण एक खूप निखळ हेतू होता की नाही, मला स्पर्धेत नाही उतरायचं. कारण काय असतं ना की एखादा ब्रँड जेव्हा घडत असतो ना तेव्हा त्यामागे त्यांची खूप वर्षांची अपार मेहनत असते, कष्ट केलेलं असतं. आणि काल परवा तुम्ही येऊन त्यांना कॉम्पिटिशन देणं म्हणजे यासारखं अविद्वत्तेचं दुसरं काहीच नाही असं मला वाटतं. त्यामुळे हे मी स्पष्ट क्लिअरली सांगितलं होतं की आय डोंट वॉन्ट टू गेट इन टू कॉम्पिटिशन आणि आय डोंट इव्हन वॉन्ट टू क्रिएट कॉम्पिटिशन. मला फक्त जे करायचं ते करायचं. आणि मग जी अडचण आहे, माझं व्ह्युअर बेस आहे की त्यांना घरगुती मसाले ते मिस करतात आणि म्हणून आपलेच मराठमोळे की काळा मसाला आहे, गोडा मसाला आहे, कांदा लसूण मसाला आहे की जे नाही आहेत मार्केटमध्ये किंवा ज्याला कुठलीच कॉम्पिटिशनही नाही, मग का नाही ते पोचवायचं. म्हणून मग आम्ही मसाले सुरू करायचं ठरवलं आणि तोपर्यंत हे कोणीच नव्हतं केलं. डिजिटल पूर्ण प्लॅटफॉर्मवर हे करणारे आम्ही पहिलेच आहोत. आणि त्यामुळे काही रोडमॅप नव्हता की होतं, सक्सेसफुल होईल नाही होईल. त्यामुळे आमची जी मार्केटिंग रिसर्च टीम आहे त्यांचं एस्टिमेट निघालं की नाही यार, पहिले 500 पॅकेट सेल व्हायला कमीत कमी तुम्हाला 6 वर्ष स्ट्रगल करावं लागेल. मग आम्ही पण त्याच झोनमध्ये होतो की नाही, थोडा वेळ लागू शकतो कारण कोणी केलं नाही आणि आपल्याला काहीच अंदाज नाही. आणि आम्ही खरंच मसाला लॉन्च केला आणि त्या दिवशी आमचे 1,500हून जास्त पॅकेट सेल झाले आणि त्याच दिवशी आम्ही आउट ऑफ स्टॉक होतो. जसं म्हणाला की ईश्वर कृपा लागते. होय, याला ईश्वर कृपाच म्हणू शकतो, दुसरं नावच नाही. मी पुढचा प्रश्न तुम्हाला विचारणार होते की मधुराज रेसिपी या युट्यूब चॅनलने काय दिलं, तर ते तुम्ही बरंच टप्प्याटप्प्याने सांगितलं, त्याशिवाय अजून पुढचं काय? खूप दिलं. मला असं वाटतं की माझी जितकी लायकी नाही, माझ्या लायकीपेक्षा खूप जास्त भरभरून दिलं. सगळ्यात महत्वाची आणि मोठी गोष्ट म्हणजे एवढं 7 मिलियनहून अधिक लोकांचं प्रेम आहे, त्यांच्या सदिच्छा आहे, शुभेच्छा आहे, प्रेम आहे, आशीर्वाद आहे. ही सगळ्यात मोठी शिदोरी आहे माझी, जी मी कायम मला प्रेरणास्थान आहे असं मी समजते. व्ह्युअर्सची कृपा आहे, त्यांची कृपा सगळ्यात जास्त आहे, त्याच्याबद्दल कृतज्ञता आहे. आणि एक माणूस म्हणून मी खूप छान प्रगल्भ होत गेले या पूर्ण प्रवासादरम्यान. कदाचित जर मी या क्षेत्रात नसते पडले ना तर कदाचित मी इतके प्रगल्भ नसते झाले. पण ज्या गोष्टीची आवड आहे त्या गोष्टीत मी करते, त्यामुळे एक माणूस म्हणून एक मानसिक पातळीवर, वैयक्तिक पातळीवर जी प्रगल्भता आपण म्हणतो ना, वैचारिक प्रगल्भता, ती यायला या पूर्ण 15 वर्षाच्या जर्नीचा खूप मोठा वाटा आहे. खूपच छान. अगदी या सगळ्या प्रवासात, या वाटेवर काही लोकांनी तुम्हाला विशेष सपोर्ट केला असेल तर कुणाकुणाची नावं घ्या? खूप आहेत, खूप आहेत. पहिले मी नवरा नाही सगळ्यांना ऐकायचं असतं. पहिले मी माझ्या मुलीचं नाव घेतलं. पहिले मुलगी, कारण नवरा ऑफिस मध्ये असायचं, मुलगी घरी असायची. ती झोपायची छान शहाण्या बाळासारखी, त्यामुळे माझ्या रेसिपी व्हायच्या. माझ्या मैत्रिणीने ट्रायपॉड दिला. ऍक्च्युली मला शूट कसं करायचं माहिती नव्हतं, ट्रायपॉड काय तरी माहिती नव्हतं, मैत्रिणीने ट्रायपॉड दिला.
मग मुलगी झोपला तो ट्रायपॉड लावायचा, कॅमेरा सेट करायचा आणि शूट करायचं. मग इव्हेंच्युअली जेव्हा नवऱ्याने बघितलं की माझं स्ट्रगल आहे, ही 6 महिन्यात तिने 100 रेसिपी व्हिडिओ टाकले आणि ती खूप सिरियस आहे आणि खूप जीव तोडून करते, मग नवऱ्याने सपोर्ट करायला सुरुवात केली. मग टेक्निकल बाजू त्यांनी सांभाळल्या. मग मी काहीच नव्हतं, म्हणजे बेसिक सेटअप काहीच नव्हता. मग कॅम्पॉर्डर घेतला, मग ते जे काही प्रोफेशनल गोष्टी लागतात, लाईट्स आहेत, माईक आहे, ते सगळं ती बाजू उचलली. मुलांचा सपोर्ट आहे आणि भारतात आल्यापासून अविरत आई आहे, भाऊजाई आहे आणि घरातल्या माझ्या सगळ्या महिला वर्गाचा सपोर्ट आहे, मामी आहे. म्हणजे असं एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहण्याची मोठी झाली माझे माहेरी एकत्र. त्यामुळे असं कधी होतच नाही की मी कधी एकटी पडलो. अरे आता आई नाहीये का, मामीला कॉल केला, मामी हजर आहे, मग मामी आणि आई पण नाही का, चला मावशीला कॉल, या तिघी नाहीये, मग कशी नाही, तर कोणी पाठीशी कायम खंबीरपणे उभे असतात. सो हे खूप मी नशिबान समजते या बाबतीत सुद्धा. खूपच छान. ज्योतिष शास्त्रावर तुमचा विश्वास आहे का? आणि आमच्या ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी या युट्यूब चॅनल बद्दल काय बोलाल? नक्कीच विश्वास आहे आणि हा विश्वास असल्याशिवाय काही शब्द येत नाही. म्हणजे असं मला वाटतं की ही जे ईश्वर कृपा आहे किंवा तुमच्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद आहे, हे रिअलायझेशन व्हायलाही, ही जाणीव व्हायलाही यामागे कुठला ना कुठे थर्ड फोर्स आहे, ही जाणीव व्हायलाही हाच विश्वास आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे. नाहीतर मग काय होतं ना, मग इगो येतो, मी केलं, माझ्यामुळे झालं, माझ्यामुळे हे होत गेलं. अहमपणा घालण्यासाठी जर कुठलं शास्त्र तुम्हाला, जसं मी मगाशी सांगितलं की मी तर आवर्जून जाऊन व्हिडिओ बघते, गेली अनेक वर्ष बघते मॅमचे, कारण त्या माझ्या राशीबद्दल खूप छान सांगतात, सगळ्या बुद्धिमान राशी खूप छान बोलतात. आणि पण तितकंच नाही, पण जिथे त्यांना वाटतं तिथे त्या पायही खेचतात, कानही खेचतात. मग तिथे मला कळतं की नाही मधुरा, आता जरा जमिनीवर यायची गरज आहे. सो नक्कीच विश्वास आहे आणि तुमचं चॅनल खरंच खूप मार्गदर्शन म्हणून खूप उपयोगी आहे. कारण ज्योतिषशास्त्राचा आपण काय म्हणतो ना की ही माझी पत्रिका आहे आणि त्यातले ग्रह तारे, पण त्याच्या पलीकडे जाऊनचा जो अभ्यास आहे तो तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवता की ही राशी आहे, तर मी या राशीची, तर मी इतर राशींची कसं वागायला पाहिजे. बरं मी अशी नाही वागते म्हणून असं होत आहे, हे मला ते व्हिडिओ बघितल्यावर लक्षात आलं, अरे हे असं आहे. आणि मग खरंच माझ्यामध्ये मी ते बदल करावे, त्या छोट्या अक्षरांना मी नोट डाऊन केलं आणि मग मी ते इम्प्लिमेंट करते त्या गोष्टी की माझी रास ही आहे, तर या राशीशी मी कसं वागलं पाहिजे. आणि जसं तुम्ही म्हणताय की बुद्धिमान आहे, पण खूपदा असं होतं की विद्वत्तेचाही इगो, अहंकार येतोच. मग ते सातत्याने त्यासाठी साधना सुरू ठेवायची की विद्येचा तर कधीच अहंकार असू नये. मग त्यासाठी पण मला जास्त श्रम घ्यावे लागतात की नाही. मग त्यासाठी नक्कीच ज्योतिष विद्येचा खूप उपयोग होतो आणि रेग्युलरली मी तुमचे व्हिडिओ बघते आणि त्याने खूप छान मार्गदर्शन. माझ्यासाठी हा अत्यंत मोठ्या समाधानाचा क्षण आहे असं मी नक्कीच म्हणेन. आता आपण ना थोडं रॅपिड फायर प्रश्नाकडे जाऊ, पटकन शॉर्टमध्ये उत्तर. अमेरिकेत तुम्हाला सर्वात जास्त कोणती गोष्ट आवडली? माझा पूर्ण कालावधी आवडला. बरं. येस, मी पूर्ण 7 वर्ष धमाल केली, एन्जॉय केलं, प्रत्येक मोमेंट मी जगली आहे अमेरिकेत. हो. स्वयंपाक कोणी शिकवला? आई. अच्छा. आई की वडील? प्रेम कुणावर जास्त आहे? दोघांमध्ये, पण अर्थात कल थोडा वडिलांकडे. नाही सर, ठीक आहे, त्याला काही पर्याय नाही. नवऱ्याच्या कोणत्या गोष्टीचा तुम्हाला सगळ्यात जास्त राग येतो? निवांतपणा. हो. बरं. तुमची सगळ्यात आवडती रेसिपी कोणती? अजून तरी नाहीये तशी की न आवडणारे नाहीये, पदार्थ नाही आणि रेसिपी. आवडती मूवी कोणती? खरंच खूप आहेत मूवी, आता पटकन एक शॉर्टलिस्ट करणं अवघड आहे. हे गाणं कुठलं बघितलं होतं, मन उधाण. येस. कोणतं गाव ते? अगं बाई अरे. हा,
नाही नाही, मग 9-10 वाऱ्याचं बरोबर, अगबाई आरेचं. हो, अगबाई आरेचं मला आवडतो, कारण जे महिलांच्या मनात चालतं ना, त्याच्या भावना त्यांनी इतक्या छान उत्कटतेने मांडलेल्या आहेत. आणि त्यानंतर गुलाबजाम बरं, सोनालीजींचा. हो मस्त. त्याच्यामध्ये पदार्थांचं इतकं अप्रतिम वर्णन केलेलं आहे. आवडता अभिनेता मराठीतला एक हिंदीतला? मराठीतला अर्थात खूप सारे आहेत, तरी पण स्वप्नील जोशी. अच्छा. आणि हिंदीमध्ये आपले बाप अमिताभ बच्चन. लहानपणी मोठं झाल्यावर काय व्हावं असं वाटलं? तसं काहीच ठरवलं नव्हतं. ज्या वेळेला म्हणजे मी खरंच प्रामाणिकपणे सांगते की माझं आयुष्य असं चौकटीत बांधलेलं कधीच नव्हतं की मला हे करायचंय ते करायचंय आणि त्या टप्प्यापर्यंत पोचायचंय. एक खूप देवांचं खूप छान गाणं आहे, मी जिंदगी का साथ निभाता. सो आयुष्याच्या ज्या टप्प्यावर ज्या वळणावर जे करणं योग्य आहे आणि ते केलं पाहिजे असं वाटलं ते करत गेले आणि हा प्रवास सुरू आहे. खूपच छान. लहानपणी कधी मार खाल्लाय? एखादा गमतीशीर किस्सा? नाही, खरंच नाही. त्यामुळे माझ्या आईमध्ये प्रचंड पेशन्स आहे. अच्छा, म्हणून मार खाल्ला ते? आणि फार जास्त भावाने खाल्लाय, त्यामुळे मी कमी खाल्लाय धाकटी असल्यामुळे. हो, शेणफळ. आईचा ठरलेला डायलॉग तुमच्यासाठी? आईला कुठलीच गोष्ट वाया घालवायला आवडत. ते नीट पुसून घे, म्हणजे अगदी कांद्याचं टरफल जरी असलं ना तरी तो पांढरा भाग चिरलाच गेला पाहिजे, तो वाया नाही गेला पाहिजे. सो मला हे आवडतं त्याचं. खाली व्यक्ती मी तुम्हाला सांगते, त्या व्यक्तीचं एका शब्दात वर्णन करायचं. नवरा? निवांत. वडील? वडील काय म्हणू, कार्यक्षम, कायम ऑन द टोज. सासू? खट्याळ. मस्त. मुलगी? प्रेमळ. आई? प्रेमळ. संयम. राजकारणात जायचं असेल तर कोणत्या पक्षात जाल? तेव्हा जो पक्ष बळकट असेल, समाजासाठी खरंच खूप छान काम करत असेल. एक पर्याय निवडायचा, अमेरिका की भारत? भारत. वरण भात की पिझ्झा? वरण भात. मुलगी की नवरा? हा प्रश्न म्हणजे आधी कोंबडी की अंडा असं. दोन्ही 50-50. हिंदी यूट्यूब चॅनल की मराठी यूट्यूब चॅनल? अच्छा. यूट्यूब की फेसबुक? आई की सासूबाई? एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस? देवेंद्र फडणवीस. जारंगे पाटील की छगन भुजबळ? आई ग, या बाबतीत आपण एने करू, नॉट पास करून घेऊ. पास करू. सचिन तेंडुलकर की विराट कोहली? दोघेही प्रतिभावंत आहेत, त्यामुळे दोघांकडून लिजेंड्स. गावाकडचं घर की फ्लॅट संस्कृती? गावाकडचं. तेवढ्यासाठी मी गावाला घर बांधलंय. पुरणपोळी की भाकरी? भाकरी. खूपच छान. खूप मजा आली, खूपच मजा आली. मनसोक्त हसायला मिळालं खूप दिवसांनी. तुम्ही वेळात वेळ काढून या चॅनलवर आलात त्याबद्दल तुमचे आभार. आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर्सनी अवश्य स्वयंपाक शिकण्यासाठी आणि स्वयंपाक करताना किती आनंदाने स्वयंपाक करावा हे शिकण्यासाठी मधुराज रेसिपी या चॅनलवर अवश्य जावे. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल.
धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.